नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. आनंदीने फोन करून सांगितलेलं असतं की सदा आणि मैनाला प्रियाने कुठेतरी एका वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवलेलं आहे. आता हे ऐकल्यानंतर सायली आणि अर्जुनला खूपच टेन्शन येतं. त्यात त्यांच्या हाती पॉयझनची प्रिस्क्रिप्शन लागलेली असते. त्यामुळे करायचं काय हा मोठा प्रश्न असतो. त्यानंतर लगेच विमल त्या ठिकाणी येते आणि ती सांगते तन्वीताई आत्ताच घाईघाईने बाहेर गेलेले आहेत. आता अर्जुन सायलीला प्रश्न पडतो, प्रियाच्या मागावरती कोणाला पाठवायचं. मग सायली लगेच नंदिनीला कॉल करते आणि घडलेला सगळा प्रकार ती सांगते. आनंदीने सांगितल्याप्रमाणे सदा आणि मैनाला कुठेतरी वृद्धाश्रमामध्ये ठेवलेलं आहे. तू वृद्धाश्रमाचं अनाथाश्रमाचंच काम करतेस ना, त्यामुळे तुला नक्की लवकर सांगता येईल. त्याप्रमाणे सायली तिला सांगते की जाताना एक वडापावची गाडी लागेल, फळांचं दुकान आणि मंदिरसुद्धा लागेल. नंदिनी म्हणते तू अजिबात काळजी करू नकोस. पनवेलमधलं वृद्धाश्रम शोधणं माझ्यासाठी अवघड नाही. आता इकडे सदा आणि मैना त्या वृद्धाश्रमामध्ये आलेले असतात आणि तिथे एक आजी येतात. ते सांगतात की आता थोड्या वेळामध्ये डॉक्टर येतील आणि ते तुमचं चेकअप करतील. इथं येणारा प्रत्येक व्यक्ती त्याचं फुल बॉडी चेकअप करतात आणि नंतरच त्याला वृद्धाश्रमामध्ये ठेवून घेतात. अशी प्रथा आहे. तेव्हा मैना म्हणते अहो पण यांना काहीच झालेलं नाही आहे. साधा सर्दी खोकला होता, त्याची दवाखान्यामध्ये चांगली ट्रीटमेंट घेतली आहे. तितक्यात डॉक्टर तिथे येतात. त्याच्यामध्ये प्रिया मास्क लावून आलेली असते आणि अर्जुनच्या ऑफिसमधला तो माणूस तो डॉक्टरच्या वेशामध्ये आलेला असतो. आता ते दोघेही चेकअप करू लागतात. मैना मात्र प्रियाकडे रोखूनच पाहत असते. ती विचार करते की हिला कुठेतरी पाहिलेलं आहे. आता इकडे अर्जुन आणि सायली खूप काळजीमध्ये असतात, कारण वेळेमध्ये नंदिनीने वृद्धाश्रमामध्ये पोहोचणं खूप गरजेचं असतं. तसं ते नंदिनीशी बोलूनही घेतात. तेव्हा नंदिनी सांगते मी लवकरात लवकर तिथं पोहोचायचा प्रयत्न करते, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. प्रिया अगोदर तिथं पोहोचायच्या आधी मी तिथं पोहोचलेली असेल. आता इकडे मैना म्हणते तुला मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, आपण कधी भेटलो आहे का गं. तेव्हा प्रिया चांगलीच गडबडते आणि तो डॉक्टर लगेच शब्द फिरवतो, तुमचं हिमोग्लोबिन कमी आहे, त्यामुळे तुम्हाला एक इंजेक्शन घ्यावं लागेल, असं तो खोटंच सांगतो. मैनाला खूप शंका येत असते. ती म्हणते अहो ते सगळं ठीक आहे, आम्ही इंजेक्शनही घेऊ, पण एकदा त्या मुलीला ना चेहऱ्यावरचा मास्क हटवायला सांगा ना, कारण मला असं वाटतं आहे की तिला मी कुठेतरी पाहिलं आहे. आता तितक्यात प्रिया घाईघाईने इंजेक्शन भरते. खरं तर त्याच्यामध्ये पॉयझन असतं. ती मनातच म्हणते आता एकदा काही इंजेक्शन दिलं म्हणजे सदा आणि मैनाचा खेळ कायमचा खल्लास. आता डॉक्टर ते इंजेक्शन देणार तितक्यात नंदिनी तिथं येते आणि त्याचा हात धरते. काय आहे हे, कसलं इंजेक्शन देताय तुम्ही. आणि ती सर्वांना सांगते की हे स्लो पॉयझन आहे, याने या दोघांचाही मृत्यू झाला असता. नंदिनी प्रियाच्या चेहऱ्यावरचं मास्क हटवते. सगळ्यांना तिला पाहून खूप मोठा धक्का बसतो. मैनावती म्हणते किती कमनशिबी आहे मी, तुझ्यासारख्या पोरीला मी जन्म दिला. आता प्रिया सर्वांना सफाईने सांगत असते मी काही केलेलं नाही, उलट मी तर तुम्हाला इथं वाचवायला आले होते. हा डॉक्टर आहे ना, हा तुम्हाला इंजेक्शन देणार होता आणि म्हणून तर मी नर्सच्या वेशामध्ये आले आहे ना. तेव्हा नंदिनी तिला गप्प बसायला सांगते आणि तिचं सगळं भांडं सर्वांसमोरच उघडं करते. तुझे सगळे कारस्थानं आम्हाला माहिती आहेत आणि तूच त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आहेस हेही माहिती आहे. अगं तुला काहीतरी वाटायला हवं होतं ना, स्वतःच्या सख्ख्या आईबापांना मारायला निघालीस. मी अशा अनेक केसेस पाहते, पण तू अतिशय खालच्या पातळीचा विचार करणारी निघालीस. आता नंदिनी एक खणखणीत तिच्या कानामागे ओढते आणि म्हणते की मी पोलिसांना बोलावलेलंच आहे, ते येतीलच आणि तेच तुला आता जेलमध्ये टाकतील. तुझ्या सगळ्या पापांचा हिशोब आता तिथेच होईल. आता जेलमध्ये सडत बस. आता मैनासुद्धा रागात पुढे येते आणि एक खणखणीत कानामागे ओढते. तितक्यात पोलीस तिथे येतात. नंदिनी म्हणते इन्स्पेक्टर साहेब, अटेम्प्ट टू मर्डर या गुन्ह्याखाली हिला आत्ता अटक करा. पण इन्स्पेक्टर सांगतात की आत्ता 6 वाजून गेलेत, त्यामुळे त्यांना काही अटक नाही करू शकत आम्ही. आता प्रियाला कुठेतरी दिलासा मिळतो, पण नंदिनी लगेच अर्जुनला कॉल करून सगळी परिस्थिती सांगते. अर्जुन म्हणतो नंदिनी तू काळजी करू नकोस, मी आत्ता लगेच मॅजिस्ट्रेटशी बोलून घेतो. अर्जुन तसं मॅजिस्ट्रेटला फोन करतो, पण ते नेमकी त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये बिझी असतात. मग अर्जुन नंदिनीला फोन स्पीकरवरती टाकायला सांगतो आणि तो सांगतो की 6 वाजल्यामुळे प्रियाला आता काही अटक होणार नाही, पण 2 लेडी कॉन्स्टेबल सतत तिच्यावरती पहारा ठेवण्यासाठी असावेत तिथे आणि तिच्यावरती बारीक नजर ठेवण्यात यावी.
सदा आणि मैना यांच्या जीवाला कुठलाही धोका व्हायला नको यासाठी त्यांनाही पोलीस प्रोटेक्शन द्यायला हवं आणि व्यवस्थित जिथल्या तिथे त्यांना सोडून यावं असंही तो इन्स्पेक्टरला सांगतो. त्याप्रमाणे सदा आणि मैना तिथून निघून जातात. प्रियाला आता घेऊन जायचं असतं, पण तितक्यात आनंदी नंदिनीला कॉल करते आणि विचारते की प्रियाला ताब्यात घेतलं का, कारण मला कळलं आहे ती स्वतःच्याच आईवडिलांच्या जीवावर उठली होती. अशा मुलीला बाहेर सोडणं योग्य नाही. तिला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी आणि ती जर समोर असेल ना तर माझ्यातर्फे एक तिच्या सणसणीत कानामागे ओढ. त्याप्रमाणे नंदिनी प्रियाच्या आणखी एक कानामागे ओढते आणि म्हणते की ही आनंदीच्या तर्फे. आता इन्स्पेक्टर तिला तिथून घेऊन जातात. प्रियाला जेव्हा ते घरी घेऊन येतात तेव्हा सगळेजण तिला खूपच बोलतात. अगं तुझं हे सुद्धा रूप बघायचं बाकी होतं का? किती अजून खालच्या पातळीला जाऊन विचार करणार आहेस तू? सगळेजण तिला खूप बोलतात. अश्विन, अस्मिता, प्रताप, कल्पना सगळेजण खूप तिला बोलतात. पण प्रिया एकच सांगत असते, माझा याच्यामध्ये काहीही दोष नाही आहे, मला माफ करा. तेव्हा सायली म्हणते, तुझे 100 अपराध आता भरलेले आहे. तुझा पापाचा घडा पूर्ण भरून गेलेला आहे, त्यामुळे आता तुला कोणी वाचू शकणार नाही. अर्जुन म्हणतो, उद्या सकाळ होताच तुला अटक केली जाईल. आता पुन्हा त्या जेलमध्ये जाऊन बस. आता प्रिया सगळ्यांशी हात जोडून माफी मागू लागते आणि मला माफ करा, मला जेलमध्ये पाठवू नका असं वारंवार बोलते. पण सायली तिला चांगलंच खडसावते. इकडे संतोष त्याच्या बायकोच्या व्हिडिओचा विचार करत असतो. मागचे सगळे क्षण त्याला आठवत असतात आणि तो इन्स्पेक्टर कदमांना भेटायला बोलवतो. तेव्हा कदम विचारतात की काय झालं, तुला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं माझ्याशी, बोल काय होतं. तेव्हा संतोष म्हणतो की मला माझं स्टेटमेंट बदलायचं आहे. मी खरं स्टेटमेंट द्यायला तयार आहे. मी खोटं स्टेटमेंट दिलं होतं हे सुद्धा मी मान्य करतो. आता मात्र इन्स्पेक्टर सावंतांना खूप आनंद होतो आणि ते लगेच घाईघाई अर्जुनला कॉल करून सांगतात की आता संतोष आपल्या बाजूने साक्ष देण्यासाठी तयार झाला आहे. इकडे प्रियाची हालत मात्र जाम बेकार झालेली असते. तिला सगळे मागचे प्रसंग आठवतात. कसे सगळेच तिच्या विरोधात गेले हे सुद्धा तिला आठवतं. ती स्वतःशीच बडबडू लागते की मी कसं काय पकडले गेले, मी आता सगळं संपलं का, मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल का, पुन्हा ती अंधारी कोठरी आणि पुन्हा ते सगळं जेवण, आणि मला हे असं नको आहे. मी इथून कशी काय बाहेर पडू. अर्जुन सायलीने जर DNA रिपोर्ट सर्वांसमोर आणले तर मात्र मला जामीन द्यायला सुद्धा कोणी येणार नाही. आता ती तिथून पळ काढायचा विचार करते. तिच्याकडे कॅशसुद्धा खूप थोडी असते. चेक करून पाहते तर एवढीशीच पैसे, पण याच्यामध्ये मी कसं काय बाहेर जाऊ. जाऊ दे, पुढं बघता येईल. एवढी कॅश घेऊन तरी मी इथून निघते, कारण तरच मी वाचू शकेल असं ती स्वतःशीच बोलते आणि चक्क ती असेल नसेल तेवढे कपडे बॅगेमध्ये घालते, कॅश घेते आणि तिथून जायचा विचार करते. आता इकडे पूर्ण आजी येणार असतात म्हणून सायली आणि विमल त्यांच्या खोलीची साफसफाई करत असतात आणि त्याच वेळेस विमलला एका कोपऱ्यामध्ये एक बॅग सापडते. जेव्हा त्या बॅग चेक करतात तेव्हा त्यामध्ये पोतं, अर्जुनच्या गाडीची नंबर प्लेट आणि त्या पोत्याला रक्त लागलेलं असतं. खूप घाणेरडा वासही येत असतो. त्या दोघीही खूप शॉक होतात. हे सगळं काय आहे असा प्रश्न पडतो आणि खरं तर हे प्रियाने केलेलं असतं. प्रियाने त्या खुनाचे सगळे पुरावे जमिनीमध्ये पुरलेले असतात आणि ते पुरावे कुठे लपून ठेवावे म्हणजे अर्जुन सायलीला सापडणार नाहीत असा ती विचार करत असते. तेव्हा ती म्हणते की पहिल्यांदा ते गार्डनपासूनच सुरुवात करतील. त्यापेक्षा अशी एखादी जागा असायला हवी की जिथे ते विचारही करू शकणार नाही. आणि मग ती पूर्ण आजींची खोली ठरवते, कारण त्या खोलीमध्ये अर्जुन सायली विचारही करणार नाही की तिथे पुरावे असू शकतील. आणि मग ती खड्डा पुन्हा बुजवून टाकते. सायलीला प्रश्न पडलेला असतो की खून झाला पण पुरावे कुठे आहेत. तर पुरावे हेच आहेत ते शांता मावशीच्या खुनाचे. पण विमल म्हणते असं कोणी केलं असेल आणि त्या व्यक्तीने इथं का बरं आणून ठेवले असतील हे सगळे पुरावे. तेव्हा सायली म्हणते त्या व्यक्तीला चांगलंच माहिती असणार की या खोलीमध्ये आम्ही कधीही तपासणी करायला येणार नाही. पूर्ण प्लॅनिंग करून तिने हे सगळे पुरावे या ठिकाणी लपवले आहेत. पण आता त्या व्यक्तीला माहीत नाही आहे की किती मोठा पुरावा आमच्या हाती लागलेला आहे. आता तिचा चेहरा सर्वांसमोर लवकरच येणार. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया पळून जाण्याचा प्रयत्न करते, मात्र तिला मंजिरी पाहते आणि सायली झोपेतच असतात ती तिला कॉल करून सांगते की मी आत्ता प्रियाला पाहिलं, बहुतेक ती पनवेल सोडून जाते.
आणि मग सायली लगेच रमालासुद्धा कॉल करते आणि रमा आणि मंजिरीच्या मदतीने ती प्रियाला पनवेलच्या बाहेर जाण्यापासून कशी रोखणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.